त्याबद्दल. आणि खरोखर जसे रमण काका म्हणाले तशी ही फॅमिलीच आहे आणि व्हेरी ग्रेटफुल की मी आणि माझा भाऊ इकडे नाही आहोत आणि तरी आईबाबांना ही फॅमिली मिळाली. सो तुमच्यासाठी पहिले टाळ्या, बिकॉज इट्स व्हेरी नाईस टू हॅव समथिंग लाईक दिस. केक कटिंग नंतर कॅन्सरवर शिफ्ट होणं म्हणजे जरा डेंजरस सब्जेक्ट आहे. एवढं मात्र मी ॲड करेन की ऑगस्टमध्ये ज्यांचे बर्थडेज असतात ते आर व्हेरी व्हेरी स्पेशल. माझा बर्थडे आहे म्हणून नाही म्हणत आहे, जस्ट 29. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. सो जस्ट थोडं सांगायचं म्हणजे, आणि प्लीज लेट्स मेक इट अ व्हेरी इंटरॅक्टिव्ह सेशन. सो असं नाही की मी इकडे हे काय म्हणते, तुम्हाला काही प्रश्न असले तर डेफिनेटली मला थांबवा आणि विल बी नाईस टू हॅव मोर ऑफ अ डिस्कशन. सो तसे बाबा म्हणाले 2007 मध्ये मी US ला गेले आणि खरं कारण म्हणजे आईबाबांना पण माहिती आहे का आय डोंट नो, पण जेव्हा 12वीमध्ये मी होते आयुष्यामध्ये पहिल्यांदा आणि प्रॉबब्ली दी ओनली टाइम इन माय लाईफ आय वॉज अ लिटल ओव्हर कॉन्फिडंट. मला वाटलं की अरे मला तरी MBBSला ॲडमिशन मिळून जाईल, त्याच्यामध्ये एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. तेव्हा कॉमन एंट्रन्स एक्झाम होती आणि 10वीपर्यंत आय वॉज ऑलवेज द टॉप ऑफ माय क्लास. आणि आय ऑलवेज थॉट की ठीक आहे, यू नो आय विल फॉलो माय फादर्स फुटस्टेप्स, इवन दो ही नेवर वॉन्टेड मी टू बिकम अ डॉक्टर MBBS. ही नेवर वॉन्टेड मी टू डू दॅट. पण माझा ग्रुप होता आणि एव्हरीबडी वॉज व्हेरी कीन आणि सगळ्यांची हॉस्पिटल्स होती आणि आईबाबांची हॉस्पिटल्स होती आणि तेव्हा मग पिअर प्रेशर म्हणतो आपण तसं की हां ठीक आहे, यू नो डॉक्टर लॉयर हे फक्त एवढंच करिअर तुम्हाला माहिती असतं. आणि ते माय डॅड इज अ डॉक्टर, सो त्याच्यावर आय विल ऑल्सो डू द सेम थिंग. तर मला वाटलं की एवढं काही कठीण नसतं, मिळून जाईल ॲडमिशन. त्याच्यानंतर माझा रँक खूप कमी आला आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये की मला एवढा मोठा धक्का बसला. पण जसे तुम्ही म्हणालात काका की एव्हरीथिंग इज अ टेस्ट अँड नॉट अ ट्रॅजेडी. आफ्टर आय लुक बॅक, आता एवढ्या वर्षांनंतर आय एम व्हेरी हॅपी की त्यावेळेला मी अभ्यास नाही केला. त्याचा अर्थ असा नाही की अभ्यास नाही करायचा, पण आय एम जस्ट व्हेरी हॅपी दॅट आय डिड. सो बेसिकली कसं झालं, ते झाल्यानंतर इट वॉज अ शॉक टू माय सिस्टम की अरे असं पण होऊ शकतं की मला ॲडमिशन नाही मिळणार. सो काय करावं, ठीक आहे परत अभ्यास करून आय गिव्ह द कॉमन एंट्रन्स टेस्ट अगेन. आणि त्यावेळेला आई मला म्हणाली की तू वर्ष नको फुकट घालवस, कारण बरेच जण 1 वर्षाचा ब्रेक घेतात आणि देन दे स्टडी अगेन फॉर द टेस्ट. तर आई म्हणाली की डोंट वेस्ट अ इयर. त्यावेळेला बायोटेक्नॉलॉजी BSc हे नवीन आलं होतं KC कॉलेजमध्ये. ती म्हणाली तू हे कर आणि सायमल्टेनियसली CET जे कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे त्याचा अभ्यास कर. म्हटलं ठीक आहे. तो चर्चगेटला वगैरे जायचं होतं त्यावेळेला आणि म्हटलं ठीक आहे, तो मी टाईमपाससाठीच करीन, मला मेडिकल डॉक्टरच व्हायचं आहे. एंट्रन्समध्ये काही एंट्रन्सचा अभ्यास मेन आहे माझ्यासाठी, BSc बॅचलर एवढं काही हे नाही. पण त्याच्यानंतर जसं जसं वेळ जात गेला आय समहाव डोंट नो व्हॉट हॅपन. तेव्हा जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी हे सगळे विषय खूप नवीन होते आणि त्यावेळेला मला ते एवढं आवडत गेलं की 1 वर्षानंतर आज मी आईबाबांना सांगितलं की चालेल का इफ आय कंटिन्यू इन दिस फील्ड. कारण रिसर्च आणि नवीन नवीन शिकणं, शोध लावणं हे आज खूप नवीन होतं इंडियासाठी आणि माझ्यासाठी तर खूपच नवीन होतं, कारण मला माहितीच नव्हतं काय प्रकार असतो हे सगळं. आणि आमच्या फॅमिलीमध्ये असं कोणीच रिसर्चर हे कधीच कोणी झालेलं नाही आहे. आणि आईबाबांनी मला तेव्हा ओके म्हटलं की ठीक आहे, तुला जर हे पाहिजे तर गो अहेड, बघू आपण पुढे काय करायचं ते. आय थिंक मनोमन माझे वडील खुश होते की आय एम नॉट फॉलोईंग इन हिज फुटस्टेप्स. हे पहिल्यांदाच असं ऐकलं आहे ना, प्रत्येक आईबाबांना वाटतं की माझ्या मुलीने किंवा मुलाने माझ्या फुटस्टेप्स फॉलो करावे. आज माझे बाबा आय थिंक एक्सेप्शन आहेत. त्याच्यानंतर मग मी मास्टर्ससाठी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ॲडमिशन घेतली. पण आज कुठेतरी एक खंत होता की माझ्या नावापुढे सुद्धा डॉक्टर लागायला पाहिजे. आणि आय थिंक दॅट आत्ता वेन आय लुक बॅक प्रॉबब्ली दॅट वॉज माय मोटिवेशन की PhD करण्यासाठी. PhD काय असतं हे काहीच मला त्यावेळेला माहिती नव्हतं की किती कष्ट करावे लागतात, लॅबमध्ये काय काम असतं आणि कसं तुमचं हे असतं. आय हॅड ॲब्सोल्युटली नो आयडिया. द ओनली मोटिवेशन वॉज आय वॉन्ट डॉक्टर इन फ्रंट ऑफ माय नेम, दॅट्स इट. आणि कुठेतरी एक प्रूव्ह करायचं हे होतं की मला जे मिळालं नाही त्यातनं आय कॅन मेक समथिंग बेटर. आणि सो US मध्ये मला मिळाली ॲडमिशन. तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की मास्टर्स
लाच ॲडमिशन घे, PhDला डिरेक्टली ॲडमिशन मिळणार नाही. आणि मास्टर्समध्ये मला बरेच हे मिळाले होते. पण आज माझा भाऊ 10 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे आणि मला असं नको, आय नेव्हर वॉन्टेड माय पेरेंट्स टू पे फॉर माय एज्युकेशन. आणि कारण 10 वर्षांचा गॅप आहे. सो आय जस्ट वॉन्टेड टू डू थिंग्स ऑन माय ओन मेरिट. सो ती ॲडमिशन मी डिक्लाईन केली. लकीली सदर्न इलिनॉय युनिव्हर्सिटीनी मला PhDची ऑफर दिली आणि इट वॉज फुल्ली पेड आणि त्याच्यामध्ये काहीच स्टायपेंड पण होता मला. सो आई बाबांना काही खर्च पडणार नव्हता. सो इलिनॉयमध्ये मी गेले आणि सगळं नवीन होतं माझ्यासाठी. फर्स्ट टाईम मी गेले US ला. तेव्हा मला US काय असतं माहिती नाही. व्हेजिटेरियन, आज आम्ही व्हेजिटेरियन आहोत, व्हेजिटेरियन खाणं मिळेल नाही मिळेल काहीच कल्पना नव्हती. सगळं नवीन होतं. माझी PhD ॲडवायझर मी सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर काम काय असतं किंवा मेहनत काय असते हे सगळं हळूहळू मला कळायला लागलं की पहिले 3 वर्ष आम्ही जे प्रोजेक्ट्स करत गेलो ती पण नवीन होती. ती पण युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्ष आधी आली होती. सो माझी लॅब एस्टॅब्लिश्ड नव्हती. आणि बरेच वेळा PhD लॅबमध्ये कसं असतं की तुमचे ॲडवायझर्स जे असतात त्यांना प्रोजेक्ट्स माहिती असतात, त्यांचे पेपर्स असतात, हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सगळे असतं. पण माझ्या लॅबमध्ये ते नव्हतं कारण माय PhD ॲडवायझर वॉज व्हेरी न्यू आणि शी वॉज ऑल्सो ट्राईंग टू एस्टॅब्लिश हरसेल्फ. पण समहाव मला तो सब्जेक्ट खूप आवडला. पण 2-3 वर्ष आज काहीच प्रोजेक्ट्स नाही, काहीच एक्सपेरिमेंट्स काम करत नव्हते. सो बरेच वेळेला मला वाटलं अरे बापरे हे काय करते मी, डिड आय मेक अ मिस्टेक बाय चूजिंग दिस, मे बी मी एका एस्टॅब्लिश लॅबमध्ये जायला पाहिजे. पण कुठेतरी आज विश्वास होता की ती आणि त्याच्यामध्ये तिचं आणि माझं बॉन्डिंग खूप चांगलं झालं. आज PhD मी आणि ती शेवटपर्यंत रोज सकाळी मी आणि ती कॉफी प्यायला जायचो एका गार्डनमध्ये आणि वी जस्ट यूज्ड टू टॉक अबाउट लाईफ. सो हे आता हे जे झालेलं आहे हे सगळं हाइंडसाइट इज 2020 म्हणतो आपण, ही खरी गोष्ट आहे. बिकॉज त्यावेळेला इफ आय वुड हॅव हर्ड माय सेल्फ से दिस आय वुड नॉट हॅव बिलीव्ड. कारण माझे पियर्स एव्हरीबडी वॉज एस्टॅब्लिश, सगळ्यांना पेपर्स मिळत होते, सगळ्यांचं सगळं ऑथरशिप होते. आय वॉज दी ओनली वन फ्रॉम माय ग्रुप दॅट डिडंट इवन हॅव अ प्रोजेक्ट. आणि अराउंड थर्ड इयरमध्ये आमची एक डिस्कवरी जी होती, हायपोथेसिस म्हणतात त्याला, की तुम्ही एक विचार करता अँड देन यू काइंड ऑफ प्लॅन युअर रिसर्च, दॅट स्टार्टेड बिकमिंग सक्सेसफुल. त्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. वी फाउंड अ प्रोटीन. बेसिकली माझा रिसर्च मसलमध्ये असतो. आपलं जे मसल असतं असं तुम्ही हे केलं तरी डॅमेज होत असतं. तर डॅमेज झाल्यावर मसल रिपेअर कसं होतं आणि काय फॅक्टर्स लागतात त्याला, ह्याच्यामध्ये माझं PhD आहे. सो त्या ह्याच्यामध्ये नंतर सगळं लागू लागलं आणि नंतर एवढं हे झालं की आमचा पेपर एका जर्नलनी कवर आर्टिकल म्हणून सिलेक्ट केला आणि पॉडकास्टसाठी वगैरे सिलेक्ट झालं आणि हे सगळं झालं. सो त्याच्यानंतर एक ॲस्पेक्ट माझ्या PhDचा वॉज पीडियाट्रिक सार्कोमा. सो हे लहान मुलांना जे कॅन्सर्स होतात, रॅप्टोमायोसार्कोमा म्हणून असतात, ते पीडियाट्रिक सार्कोमाज म्हणून असतात. त्याच्यामध्ये अ पार्ट ऑफ माय PhD वॉज बेस्ड ऑन दॅट. एक साईड प्रोजेक्ट होतं. कारण स्टुडंट्स येतात लॅबमध्ये, तर स्टुडंट्सना काहीतरी रोटेशन स्टुडंट्स म्हणतात त्यांना, की त्यांना जर लॅब बघायची असेल तर काहीतरी तुम्ही प्रोजेक्ट द्यायचं. म्हणून हे ती आणि माझ्या ॲडवायझरनी आणि मी हे ठरवलं होतं. पण त्याच्यानंतर कॅन्सर हे माझं फर्स्ट इंट्रोडक्शन टू कॅन्सर रिसर्च वॉज अ साईड प्रोजेक्ट बेसिकली. आणि त्याच्यानंतर मला ते एवढं आवडायला लागलं. म्हणजे जर तुम्ही एका पेशंटचा ॲस्पेक्ट बाजूला ठेवला आणि इफ यू जस्ट लुक ॲट अ कॅन्सर सेल ऑन इट्स ओन, सगळं ह्युमन पर्स्पेक्टिव्ह, डिझीज सगळं बाजूला ठेवा, जस्ट एका कॅन्सर सेलकडे बघा, तर त्या कॅन्सर सेलकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आज आपल्या बॉडीमध्ये जाऊन कसे बदल आणायचे किंवा कोणत्याही स्ट्रेसमध्ये सर्व्हाइव्ह करायचं, कोणत्याही ह्याला अडॅप्ट करायचं, हे सगळं शिकण्यासारखं खूप आहे. आणि आय थिंक दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी, की एवढं कॉम्प्लिकेटेड हे आहे. सो मला त्याच्यामध्येच माझं करिअर हे करायचं आहे. सो देन आय टूक ऑन माय फर्स्ट पोस्ट डॉक ॲक्च्युली ओहायोमध्ये, ॲट दी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी. 4 years रॅप्टोमायोसार्कोमामध्ये काम करत होते मी. आणि त्यावेळेला माझा पर्स्पेक्टिव्ह वॉज ओनली रिसर्च. तेव्हा मला हेच कळायचं नाही की पेशंट पर्स्पेक्टिव्ह काय असतो. आणि मी तेव्हा एक माझी फेलोशिप होती आणि फेलोशिपमध्ये पार्ट ऑफ माय फेलोशिप इन्वॉल्ड एक चॅरिटी होती त्याच्यामध्ये. तर तुम्हाला एक बाईक राईड करायची होती आणि फंड रेझिंग करायचं होतं. आणि हे बाईक राईडचं मला हे माझ्या बॉसने सांगितलं नाही एंडपर्यंत. 25 miles म्हणजे ऑलमोस्ट 12 किलोमीटर सायकल चालवायची होती. हे मला त्यांनी 1 महिन्याआधी सांगितलं. सो फर्स्ट राईड वॉज व्हेरी बॅड, पण देन यू लर्न फ्रॉम इट, राईट.
सो त्यावेळेला मी जेव्हा ते राईड केली तेव्हा सगळे पेशंट, सर्वायव्हर्स, त्यांची फॅमिली, केअर गिवर्स हे सगळे त्या ह्याच्यामध्ये करतात. पॅलेटोनिया म्हणून हे असतं. इट्स व्हेरी, आय एम शुअर युअर डॉटर इन लॉ वुड नो अबाउट इट. इट्स अ व्हेरी व्हेरी बिग डील इन ओहायो. आणि त्यावेळेला दॅट वॉज माय फर्स्ट इंटरॅक्शन. कारण तेव्हा माझ्या बॉसला मी नेहमी सांगायचे की ही किमोथेरपी, हा ड्रग इज एक्सलंट. आणि ही यूज्ड टू आस्क मी वाय. वेल, बिकॉज इट किल्स ऑल द सेल्स. सो दिस इज द बेस्ट ड्रग, दिस इज हाऊ वी शुड गो अहेड. हे माझं लॉजिक. पण त्याच्यानंतर आणि सेल्सना जस्ट तुम्ही जेव्हा एका पिट्री डिशमध्ये किंवा डिशमध्ये सेल्सना बघता, आज सेल्सना कधी त्रास होत नाही, त्यांना डायरिया होत नाही, त्यांना काही हे सगळं होत नाही. सो हा पेशंट पर्स्पेक्टिव्ह काय असतो मला कधीच काही तेव्हा कल्पना नव्हती. देन आय स्टार्टेड टॉकिंग. जेव्हा त्या राईडच्या वेळेला आय स्टार्टेड टॉकिंग टू ऑल द सर्वायव्हर्स. आणि मला अजूनही लक्षात आहे, माझ्या बाजूला 74 year old माणूस होता आणि ही वॉज बायकिंग. आणि तेवढा माझा स्टॅमिना कमी होता की आय वॉज ॲक्च्युली स्लोअर दॅन हिम. आणि मी त्यांना विचारत होते, आम्ही बोलत होतो, तर मी म्हणे मी आत्ता पॅन्क्रियाटिक कॅन्सरला बीट केलं आणि मी ठरवलं होतं की इफ आय बीट दिस देन आय एम गोइंग टू पार्टिसिपेट इन दिस. आणि मग मी त्यांना विचारलं की हे सगळे ड्रग्स वगैरे तुम्ही घेता तर कशासाठी. म्हणे वेल आय विल सर्वाइव्ह एनी साईड इफेक्ट बिकॉज आय वॉन्ट टू सी माय सन ग्रॅज्युएट. सो इवन इफ इट गिव्ह मी 1 extra month. आणि तेव्हा माझा पर्स्पेक्टिव्ह कम्प्लिटली बदलला की रिअली असं तुम्ही करू शकता. आय डिडंट इवन, माझं रिसर्च ह्याच्यामध्ये हा पर्स्पेक्टिव्हच नव्हता की आज 1 महिना, 1 दिवस, 1 आठवडा आज कोणासाठी किती मायने रखतो हे आपल्याला कळत नाही. असे सगळे डिसीजेस झाले किंवा काही झाल्यावर हा जो लाईफचा पर्स्पेक्टिव्ह तुमचा येतो तो नॉर्मल ह्याच्यामध्ये कधीच येत नाही. आणि हे माझ्यासाठी तेव्हा खूप नवीन होतं आणि लिटरली आय ओपनिंग होतं. जेव्हापासून मी डिसाईड केलं की ओके मला माझं लाईफ और माझं करिअर आय वॉन्ट टू डेडिकेट दॅट टू कॅन्सर रिसर्च बिकॉज इट इज सो कॉम्प्लिकेटेड बट इट मेक्स अ डिफरन्स. सो त्या ह्याच्यामध्ये सेकंड पोस्ट डॉक बॉस्टनला मी आले. त्याच्यामध्ये मला इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं कारण लॅबमध्ये असताना कसं होतं, लॅबचं ॲटमॉस्फिअर इज व्हेरी नाईस, तुम्ही रिसर्च करता हे करता, पण आज लॅबमध्ये जे काही तुम्ही डिस्कवर करता ते ॲक्च्युली आज मेडिसिन होईल ह्याची काही गॅरंटी नसते. बेंच टू बेड साईड हे म्हणतात. तर कधी ते ड्रग होईल किंवा इंडस्ट्रीमध्ये हे होईल ह्याची काही गॅरंटी नसते. आणि मला डिरेक्टली पेशंट्सना मदत करायची होती आणि आय वॉन्टेड टू डू समथिंग की डिरेक्टली आय कुड अप्लाय माय नॉलेज टू हेल्पिंग पेशंट्स. आणि म्हणून मग मी इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट झाले. आणि त्यावेळेला मग फर्स्ट रोल होता माझा तो मेडिकल सायन्स लिएझॉन म्हणून असतो, लंग कॅन्सर आणि ब्लॅडर कॅन्सरमध्ये होता. आणि त्यावेळेला आज बेसिकली तो रोलमध्ये आय गॉट टू टॉक टू अ लॉट ऑफ डॉक्टर्स किंवा एज्युकेशनल सेमिनार्स असतात. आता फरक कसा पडतो की आज तुम्ही मुंबईसारख्या शहरी असाल तर त्या डॉक्टर्सना सुद्धा बरीच कल्पना असते की नवीन नवीन काय चाललं आहे, कारण कॉन्फरन्सेस होतात, आज माहिती पडते. पण आज तुम्ही जर रुरल एरियाजमध्ये गेला आणि सेम US मध्ये पण सेम ॲप्लिकेबल आहे. बॉस्टनमध्ये सगळे नवीन ड्रग्स, नवीन ट्रीटमेंट्स, नवीन हे सगळं ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च आहे. पण ॲज यू मूव्ह इन द इंटिरियर पार्ट्स पीपल डोंट नो. सिम्पल गोष्ट म्हणजे त्यांना एक ड्रग कसा ॲडमिनिस्टर करायचा किंवा साईड इफेक्ट. आता मी ज्या कंपनीचं ते काम करते गिलियाड, त्याचा ड्रग आहे सॅसिटुझुमॅब गोविटिकॅन, SG म्हणतात त्याला. सो तो एक किमोथेरपी आहे आणि त्या किमोथेरपीचं साईड इफेक्ट म्हणजे डायरिया होतो आणि न्यूट्रोपिनिया म्हणजे तुमचे न्यूट्रोफिल काउंट्स कमी होतात आणि मेकिंग यू मोर प्रोन टू इन्फेक्शन. लोकांना आणि त्याच्यामुळे डेथ्स पण होऊ शकतात. सो पीपल डोंट गिव्ह दॅट ड्रग बिकॉज दे डोंट नो हाऊ टू मॅनेज द साईड इफेक्ट. सो त्याच्यामध्ये लॉस कोणाचा होतो, ॲट द एंड ऑफ द डे पेशंटचा लॉस होतो. सो एनिवे, सो हे आय फाउंड इट व्हेरी फुलफिलिंग कारण आय फेल्ट लाईक माझ्या नॉलेजचा किंवा कामाचा डिरेक्ट ॲप्लिकेशन होती आहे बिकॉज आय कुड ॲक्च्युली स्पीक टू देम. आणि द अदर आस्पेक्ट ऑफ माय जॉब वॉज टू ब्रिंग बॅक what they are thinking. In the sense मला अजूनही लक्षात आहे एका डॉक्टरने मला सांगितलं की तुम्ही लिव्हर इम्पेअरमेंट जी असते, काही काही पेशंट्सना लिव्हर इम्पेअरमेंट असते, त्याच्यामध्ये हा ड्रग मी वापरू नाही शकत. कॅन युअर कंपनी डू समथिंग अबाउट इट. सो आय टूक दॅट बॅक की आपण काही बघू शकतो का, डू वी हॅव एनी डेटा दॅट स्पीक्स टू इट वगैरे वगैरे. सो इट वॉज अ व्हेरी टू-साइडेड रिलेशनशिप. आय कुड हेल्प the doctors and they told me things that helped them. आणि आता जो रोल आहे moving to present, so basically 2023 मध्ये I joined Gilead. So Gilead जे आहे it is actually
कोविडमध्ये रेमडेसिविर हे जे ओरल ड्रग होता दॅट वॉज डेव्हलप बाय माय कंपनी. ऑन्कॉलॉजी जे आहे इट इज प्रिटी न्यू फॉर इंडिया. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आता अप्रुव्हल्स आहेत. सो त्या ह्याच्यामध्ये आय टूक ऑन द सेम जॉब मेडिकल सायन्स लिएजन ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. आणि इट वॉज व्हेरी सेम, इट वॉज व्हेरी नाईस, बट आय ऑलवेज थॉट आय वॉन्टेड टू डू समथिंग मोर. सो मी डेना फार्बर नाव तुम्ही ऐकलं असेल, डेना फार्बर कॅन्सर इन्स्टिट्यूट, वन ऑफ द लिडिंग कॅन्सर इन्स्टिट्यूट्स इन बॉस्टन, यांच्याबरोबर बरीच कामं करत होते. आणि अगेन गोज बॅक टू युअर पॉईंट वेअर आय वुडंट से ट्रॅजेडी बट आय वुड से चॅलेंजेस आर ऑलवेज अ टेस्ट राईट. सो त्यावेळेला हे जे डॉक्टर्स आहेत तर हे खूप टॉप डॉक्टर्स आहेत. आणि टॉप डॉक्टर्स असल्यामुळे कधी कधी काय होतं की पीपल वर्शिप द ग्राउंड दॅट दे वॉक ऑन. सो त्यांना जर नाही म्हणायचं हे त्यांना सहन होत नाही. आता कसं नाही म्हणायचं. आणि बरेच त्यांचे 2-3 ट्रायल्स होते विच वर नॉट स्ट्रॅटेजिकली अलाइन्ड टू माय कंपनी. सो तेव्हा मला ह्या सगळ्या डिस्कशन्समधनं माय व्हाईस प्रेसिडेंट आणि माझी जी आता करंट बॉस हे बाहेर ठेवायचे बिकॉज दॅट वॉज नॉट माय रोल. आणि आय ऑलवेज फेल्ट लाईक आय वॉन्ट अ सीट ॲट द टेबल की मी कॅन आय कॉन्ट्रीब्यूट, कारण मला हे सगळं माहिती आहे. तर ते लोक मला डिसिजन सांगायचे आणि मी त्यांना सांगितलं होतं की आय थिंक तुम्ही या ट्रायलला नाही म्हणायला पाहिजे. आणि ते एक वॉज अ व्हेरी आय स्टिल रिमेंबर हे लास्ट इयर चालू होतं आणि दॅट गॉट देम टू सी मी अँड दॅट गॉट देम टू नोटिस मी की अरे ही ॲक्च्युली नाही म्हणते. आणि म्हटलं आय विल बी द वन टू कन्वे दिस इन्फॉर्मेशन. तर म्हणे आर यू शुअर, कारण ह्यांना नाही म्हणणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हटलं नाही, इट इज माय रिलेशनशिप with the person, and I will be the one to convey. मग ठीक आहे, तुला काय मदत लागली तर आम्हाला सांग. आणि ॲज आय हॅड प्रेडिक्टेड त्या डॉक्टर्स त्या 2 जणी होत्या. आता आमचं खूप चांगलं रिलेशनशिप आहे, पण त्यावेळेला त्यांनी मला सॉलिड ॲटिट्यूड दिला. म्हणजे एकदम असं की असं कसं, इट इज व्हेरी सिली, असं कसं तुमची कंपनी करते. बट आय थॉट इट वॉज द राईट थिंग टू डू. सो ऑब्वियसली आय बरंच नेगोशिएशन झाले, बरंच हे सगळं झालं. हाइंडसाईटमध्ये तो जो ॲस्पेक्ट झाला दॅट्स वेन माय करंट बॉस टोल्ड मी की तुला माझ्या ग्रुपमध्ये काम करायला इंटरेस्ट आहे का. म्हणजे ओपन नाही आहे पोझिशन, पण मी तुझ्यासाठी पोझिशन ओपन करू शकते. म्हटलं येस आय एम इंटरेस्टेड, पण लगेच मला नाही हे करायचं आणि मी मूव्ह होणार नाही, कारण माय कंपनी इज बेस्ड इन कॅलिफोर्निया. म्हटलं आय एम इन बॉस्टन राईट नाव, आय विल नॉट मूव्ह. पण ठीक आहे, आपण एक 6 महिन्याचं रोटेशन तुझ्यासाठी ओपन करू, तू बघ तुला हा रोल कसा वाटतोय आणि दॅन लेट अस नो. म्हटलं ठीक आहे, साऊंड्स गुड. लास्ट इयर त्यांनी माझ्यासाठी रोटेशन ओपन केलं. त्या माझ्या करंट मॅनेजर जी आहे शी इज सिनियर डिरेक्टर आणि तिची बॉस व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि बेसिकली हा जो अँड देन आय टूक द रोल बिकॉज आय रिअली लाईक इट. सो हा जो करंट रोल कसा आहे, जस्ट टू रॅप इट अप. सो हे जे ड्रग्सना अप्रुव्हल मिळतं किंवा कोणती FDA गव्हर्निंग एजन्सी आहे US मध्ये, सो FDAने सांगितलं की हां एक ड्रग X अप्रूव्ड आहे या कॅन्सरसाठी. सो त्याच्यासाठी फेज 3 ट्रायल्स कंडक्ट होतात मोठ्या स्केलवर. ग्लोबल ट्रायल्स असतात, ते ऑलमोस्ट 1000-1500 पेशंट्स असतात ऑल ओव्हर द ग्लोब. आणि त्याच्यामध्ये मग इफ द ट्रायल रीड्स आउट पॉझिटिव्ह देन यू गो अँड टेक अन अप्रुव्हल. आणि तसं हे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यासाठी हे अप्रूव्ह होतात. पण आता डिरेक्टली तुम्ही फेज 3 ट्रायल नाही करू शकत, कारण $multi-million ट्रायल्स असतात. ऑलमोस्ट $500 million वगैरे लागतात त्या ट्रायलला. तर डिरेक्टली तुम्ही जाऊन फेज 3 ट्रायल नाही करू शकत. तुम्हाला सुरुवातीचा प्रिलिमिनरी डेटा लागतो किंवा छोट्या स्केलवर तुम्हाला पाहिजे की ओके हा ड्रग ह्या कॅन्सरमध्ये काम करतोय का किंवा या सेटिंगमध्ये काम करतोय का. सो त्या ग्रुपमध्ये आमचा ग्रुप आहे, त्याला म्हणतात सिग्नल सिकिंग ट्रायल्स. सो बेसिकली सिग्नल सिकिंगचा अर्थ काय की एक छोट्या स्केलवर एक 10 पेशंट्स 20 पेशंट्स लेट मी सी हा जो ड्रग आहे SG जसं मी म्हटलं, डज इट वर्क इन थायरॉइड कॅन्सर, डज इट वर्क इन ब्लॅडर कॅन्सर. सो हे सगळं करायला त्याला म्हणतात इन्व्हेस्टिगेटर इनिशिएटेड ट्रायल्स, कारण हे डॉक्टर्स इनिशिएट करतात आणि गिलियड फंड करतात. आणि हे छोट्या स्केलवर असतात. सो इट इज स्टील एक्सपेन्सिव्ह अराउंड $1 million, पण कम्पेअर टू फेज 3 जे $multi-million आहे इट इज मच चीपर. सो त्या ह्याच्यामध्ये मग लेट्स से 10 पेशंटचा ट्रायल केला आणि डेटा चांगला आला, देन यू गो फॉर अ बिगर ट्रायल. मग तुम्ही फेज 2 ट्रायल कंडक्ट करता विच फोकसेस ऑन सेफ्टी, कारण सेफ्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. या ड्रग्सचे बऱ्यापैकी साईड इफेक्ट्स होतात आणि विच मेक इट व्हेरी हॉरिबल. आय डोंट नो तुम्हाला स्टीव्ह जॉब्स माहिती असेल, ॲपलचा CEO जो होता, टुवर्ड्स दी एंड तो एकदम फ्रेल झाला होता बिकॉज ही हॅड पॅन्क्रियाटिक कॅन्सर. आणि पॅन्क्रियाटिक कॅन्सरमध्ये माझं एक 1-1.5 वर्ष काम होतं. सो दॅट कॉजेस कॅन्सर कॅक्सिया.
तो जो होते आणि दॅट कॉजेस अ लॉट ऑफ मसल लॉस आणि फॅट लॉस. सो काय होतं की तुम्ही म्हणता की अरे मी ह्याला कशाला ट्रीट करू, पण इफ यू डोंट ट्रीट कॅकेक्सिया तुम्ही ड्रग कसा देणार. इट्स ऑलमोस्ट लाईक कॅच 22 आहे. सो म्हणून हे साईड इफेक्ट्सना मॅनेज करणं फार महत्त्वाचं होतं. फक्त मला या ह्याच्यामध्ये 100% रिस्पॉन्स मिळतोय, अरे पण त्या पेशंटचं आयुष्य काय होणार आहे. जर बेड रिडन असेल तर क्वालिटी ऑफ लाईफ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो फेज 2 ट्रायल्स फोकस ऑन एफिकसी अँड सेफ्टी. आणि मग ते सगळं पॉझिटिव्ह झाल्यावर पुढचा फेज 3 होतो. आणि मग फेज 3 आणि बरेच वेळा असं होतं की फेज 1 मध्ये डेटा चांगला आहे, फेज 2 मध्ये डेटा चांगला आहे, पण फेज 3 फेल्स. आणि माझ्या कंपनीमध्येच तसं झालं. लास्ट इयर लंग कॅन्सर आणि ब्लॅडर कॅन्सरचे 2 ट्रायल्स आमच्या कंपनीचे फेल झाले. सो बरेच वेळेला 1 आउट ऑफ 100 ट्रायल्स 2 आउट ऑफ 100 ट्रायल्स इन ऑन्कॉलॉजी इज एव्हर सक्सेसफुल. आणि सो एनिवे सो त्या ग्रुपमध्ये सध्या माझा रोल आहे टू वी हॅव अबाउट गिलियाडच्या पोर्टफोलिओमध्ये अराउंड 90-95 इन्व्हेस्टिगेटर स्पॉन्सर्ड ट्रायल्स आहेत, स्पॅनिंग अक्रॉस मल्टिपल कॅन्सर्स, मल्टिपल ट्युमर टाईप्स. आणि वी सी की कसं काय स्ट्रॅटेजिकली अलाइनमेंट काय तुम्ही करू शकता. सो हा आता रोल आहे. बट येस एनिवे सो मी बरंच बोलले. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आय एम मोर दॅन हॅपी टू आन्सर. सेल्स असतात आणि त्या सेल्सनी तुमचं हे होतं. बेसिकली काय होतं कॅन्सरमध्ये तुमचं, सो बेसिकली कसं असतं DNA, RNA, प्रोटीन हे एक सेंट्रल डॉगमा म्हणतात त्याला. सो आज म्युटेशन नावाची गोष्ट असते. आणि आता जेव्हा DNAचं 1 DNAचं 2nd DNA, 3rd DNA, 4th DNA हे सगळं बनतं, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये करेक्शन मेकॅनिझम्स भरपूर असतात. त्याला प्रूफ रीडिंग म्हणतात. सो 1 in 10 मिलियन टाइम्स चूक होऊ शकते. बाकीच्या वेळेला चूक होत नाही. पण कधी कधी बिकॉज ऑफ अ म्युटेशन. आणि सेकंड म्हणजे हे आपल्या रस्त्यावर कसे ट्रॅफिक सिग्नल्स असतात ट्रॅफिकला कोऑर्डिनेट करायला, तसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जीन्स असतात हे म्युटेशन्सना प्रिव्हेंट करायला किंवा म्युटेशन झालं तरी हे करायला. त्याला म्हणतात चेक पॉईंट. सो कॅन्सर्स हे झालं की देर इज अ म्युटेशन, तर पहिल्यांदा ते चेक पॉईंट ऑफ करतं आणि देन द सेल्स बिगिन टू ग्रो व्हेरी रॅपिडली. सो असं आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल्स नसतात, बट देर इज अ व्हेरी हाय लाईकलीहूड ऑफ म्युटेशन. आणि म्युटेशन झालं की 1 सेल कॅन बिकम कॅन्सरस. आणि मग ती कॅन्सरस झाली की ती रॅपिडली ग्रो होते. बरेच वेळेला म्युटेशन झालं की हे चेक पॉईंट्स जे तुम्हाला मी म्हटलं ते दे टेक केअर ऑफ इट आणि आपल्याला कळत पण आहे. प्लस आपली इम्युन सिस्टम असते. सो इम्युन सिस्टम जी असते त्याला 2 टाईपच्या इम्युन सिस्टम असतात, इनेट आणि अडॅप्टिव्ह. सो हे आणि इनेट सिस्टम आणि अडॅप्टिव्ह सिस्टम बेसिकली तुम्हाला सांगायचं म्हणजे आता आपल्याला चिकन पॉक्स झाला, एकदा झाल्यावर दुसऱ्यांदा होत नाही जनरली. कारण एकदा झाला की ते जे अँटीजन असतं ते आपल्या ह्याच्यामध्ये मेमरी T सेल्स बनतं. तसंच कॅन्सरचं पण आहे. एकदा जर काही हे झालं तर जनरली डिटेक्ट होऊन आउट होतं. पण कॅन्सर सेल्स काय करतात, दे हॅव, मी तुम्हाला म्हटलं मगाशी की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच आहे. पहिले येऊन या सगळ्या ह्यांना गोष्टींना ते ऑफ करतात आणि दे फाइंड अ वे टू शील्ड देमसेल्व्स फ्रॉम द इम्युन सिस्टम ऑर टर्न ऑफ ऑल द चेक पॉईंट रेग्युलेशन आणि हे सगळं. सो म्हणून मग ते कॅन्सर सेल झाली की ती डिटेक्ट होत नाही. आणि कॅन्सर सेल लिटरली एक सेल जर एकदा दिवसातनं डिवाईड होत असेल तर कॅन्सर सेल्स दिवसातनं 100 वेळा डिवाईड होतात. सो नाव यू हॅव 1 सेल वर्सेस दॅट्स व्हॉट फॉर्म द ट्युमर. आणि म्हणून मग म्युटेशन्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे आज आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. सो टेक्निकली कॅन्सर होणं हे फार हार्ड आहे इफ यू थिंक अबाउट इट. पण ॲज हेरिडेटरी फॅक्टर्स, लाईफस्टाईल फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसेसेस ओव्हर टाईम होऊ शकतात आणि म्हणून आपल्याला कॅन्सर होतो. मध्ये होतं एक कारण तर इट इन्व्हॉल्व्स ह्यूज एक्सपेंडिचर, millions of dollars. Second thing is maybe we don't have enough talent. Well, talented people go to USA like you. So what they do is after patent is over 15 years, they do reverse engineering and produce the generic drugs and then they brand it and they take US FDA approval and they sell it in US market and other markets as well. So why your original drug invention doesn't happen in India? So इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आय विल बी ऑनेस्ट, आपले इंडियन्स जे आहेत ते दे आर व्हेरी स्मार्ट पीपल. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा हे जे कंपनी स्पॉन्सर करतात हे अजूनपर्यंत इंडियामध्ये एवढं डेव्हलप झालेलं नाही आहे.
आणि आपण जसं म्हटलं तसं रिसर्चला तेवढं महत्त्व अजून दिलं नाही आहे आणि बट इट इज चेंजिंग, कारण बऱ्याच जणांना आता कळतं आहे. सो हे कोणते आपले BARC किंवा टाटा इन्स्टिट्यूट या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये रिसर्चला आज महत्त्व दिलं जातं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इज बेटर इन द US. कंपनीज ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या कंपनीची हेडक्वार्टर्स इधर US किंवा युरोपमध्ये आहे आणि USच्या लाईफस्टाईलमुळे किंवा फंडिंगमुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये US इज कन्सिडर्ड द हब फॉर एव्हरीथिंग. आणि तुम्ही जे म्हणता की पेटंट एक्सपायर होतो त्याला दॅट्स ॲक्च्युली अ व्हेरी गुड पॉईंट, कारण पेटंट एक्सपायर हा ड्रग जो ओरिजिनल ड्रग नेहमी महाग असतो, म्हणून हे जेनेरिक जे असतात त्याला बायोसिमिलर्स म्हणतात. सो आज बरंचसं रिसर्च आज बायोसिमिलर टेस्टिंगमध्ये पण झालं आहे, कारण बायोसिमिलर्स आर मच चीपर दॅन द ओरिजिनल ड्रग. पण होपफुली इन अनदर 20 years or so दॅट विल चेंज. पण हल्ली दी अदर ॲस्पेक्ट जे रिसर्च किंवा ट्रायल्समध्ये आज बरंच इन्कॉर्पोरेट करतात इज डायव्हर्सिटी. तर आधी कसं होतं US ट्रायल्स किंवा युरोपियन ट्रायल्स ओनली हॅड व्हाईट पीपल. आता आपल्याला वाटतं की हां पण डेटा तर आहे, पण आता एक जर आज इंडियन सपोज डॉक्टरकडे गेला तर इंडियन आणि म्हणून म्हटलं आपलं जेनेटिक्स प्लेज अ व्हेरी ह्यूज रोल, कारण हे आपलं आता सर्दीचा व्हायरस असेल तर मला कदाचित सर्दी होणार नाही, पण माझ्या भावाला लगेच सर्दी होईल, इवन दो आमचं जेनेटिक्स सिमिलर आहे, कारण त्याची इम्युन सिस्टम वेगळी आहे, माझी इम्युन सिस्टम वेगळी आहे. सो म्हणून मग एक इंडियनला किंवा आफ्रिकन अमेरिकनला हा ड्रग कसा काम करेल ह्याचा अजून डेटा नाही आहे. आणि एव्हरीबडी इज रिअलायझिंग दिस की मोस्ट ऑफ द रिसर्च इज डन प्रिडॉमिनंटली व्हाईट लोकांमध्ये. म्हणून मग आता हे ग्लोबल ट्रायल्स आता आमच्या कंपनीने कोरियामध्ये इनिशिएट केलं आहे, चायनामध्ये इनिशिएट केलं आहे, फ्रान्समध्ये वगैरे आहे, हे सगळे ट्रायल्स इनिशिएट केलेले आहेत. सो स्लोली वी आर गेटिंग देअर. वी आर स्टील अ लाँग वे, आणि आय एम नॉट ट्राईंग टू बी अ सिनिसिस्ट, पण वी आर स्टील अ लाँग वे अवे, पण वी आर गेटिंग देअर. सेल्स कॅन्सर सेल्स टू ग्रो काही फूड हॅबिट्स पण म्हणे काम करतं. म्हणजे सपोजिंग इफ यू आर हॅव्हिंग कॅन्सर सेल्स there is a control over food, like a protein म्हणा, मीठ म्हणा, म्हणजे जे प्रोटीनस प्रॉडक्ट कमी करायचं आणि किती प्रोडक्ट जास्त, असं काय आहे? बाबा जास्त ह्याच्यावर सांगू शकतात, पण ॲटलीस्ट आय विल गिव्ह यू माय रिसर्चर पर्स्पेक्टिव्ह आणि देन बाबा कॅन गिव्ह ॲक्च्युअल पर्स्पेक्टिव्ह. सो इट ऑल्सो डिपेंड्स की कॅन्सर कुठे होतो. जसं आता फॉर एक्झाम्पल आपल्याला कावीळ झाली तर आपण प्रोटीन जास्त खात नाही, कारण लिव्हर आपलं डॅमेज होतं आणि लिव्हर इज द वन दॅट मेटाबलायझेस प्रोटीन. सो टेक्निकली जेव्हा कॅन्सर होतो यू डोंट गिव्ह द सेल्स कार्बोहायड्रेट्स, कारण कार्बोहायड्रेट्स आज सेल्स आपले नॉर्मल सेल्ससुद्धा फ्युअल म्हणून वापरतो. सो आज कॅन्सर सेल्सचा एवढ्या ह्याच्यामध्ये ग्रो होतं, सो तुम्ही आज कार्बोहायड्रेट्स कमी देता. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे आज जर तुम्ही ड्रगवर असाल किमोथेरपी वगैरे तर ते ऑलरेडी आपल्या बॉडीसाठी फार हार्ड आहे, आणि मग त्याच्यातनं तुम्ही जर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स वगैरे अशा गोष्टी दिल्या तर दॅट बिकम्स डिफिकल्ट फॉर आवर बॉडी टू मेटाबलाइज. सो तो एक फॅक्टर बऱ्यापैकी येतो. आणि जनरली देन यू वॉन्ट टू ईट हेल्दी फूड, राईट, की प्रोसेस्ड काही तुम्हाला खायचं नाही, कारण ऑलरेडी तुमची इम्युन सिस्टम वीक झाली आहे, सो यू डोंट वॉन्ट टू ईट मच प्रोसेस. बट येस, डाएट ह्याच्यावर पण रिसर्च बराच आहे की डाएट ऑल्सो माझ्या मते डाएट अनफॉर्च्युनेटली कॅनॉट प्रिव्हेंट, कारण म्युटेशन व्हायचं असेल तर होऊ शकतं. इट कॅन बी अ गुड प्रिव्हेंटेटिव्ह फॅक्टर, पण असं नाही की तुम्ही चांगला डाएट केला म्हणजे तुम्हाला कॅन्सर होणार नाही. आज बरेच जे असं आहेत की स्मोकर्स जे आहेत त्यांना लंग कॅन्सर होत नाही, नॉन स्मोकर्सना लंग कॅन्सर होतो, हे कसं तुम्ही एक्सप्लेन करणार? सो दॅट इज वॉट माय टेक इज. पण आय थिंक बाबा पॅसिव्ह स्मोकिंग त्याचे बाकीचे सिस्टम्स कशा काम करतात त्याच्यावरनं मी ॲडवाईस डाएट एन्व्हायरमेंट ऑल्सो प्लेज. ॲस्बेस्टॉस फॅक्टरीमध्ये बरेच वर्कर्स जे काम करत होते, मोस्ट ऑफ देम एंडेड अप विथ लंग कॅन्सर बिकॉज ऑफ एक्सपोजर. सो युअर एन्व्हायरमेंट ऑक्युपेशन plays a very big role. Factor is very, very important. And then you need to give them the boost of from every angle. नाही 100%. आणि म्हणून आय थिंक आता होलिस्टिक केअरवर फोकस बराच आहे. अँड टू युअर पॉईंट अबाउट किमोथेरपी, सो वन ऑफ द थिंग्स आता नवीन जे आहेत नाव दे कॉल इट अँटीबॉडी ड्रग कॉन्जुगेट. सो बेसिकली इट्स ऑलमोस्ट कॉल्ड लाईक अ मॅजिक बुलेट, कारण इट टार्गेट्स mostly targets cancer cells. Malignant. Because of the other cancer cells
ते वेगळे प्रोटीन्स एक्सप्रेस करतात जे नॉर्मल सेल्स नाही करत. सो देन दीज अँटीबॉडी ड्रग कॉन्जुगेट्स टार्गेट दॅट. सो इट्स अ लिटल बेटर दॅन जस्ट रेग्युलर किमोथेरपी. पण येस, टू युअर पॉईंट, मेंटल आज खूप हे असतात. मेनली आय थिंक आपण फक्त पेशंटवर फोकस करतो, पण ॲज अ फॅमिली केअर गिव्हरवर पण काय होत असेल. हल्ली हा पण दृष्टिकोन करेक्ट. इंडियामध्ये आम्ही बघते की केअर गिव्हर्ससाठी आता वेगळे ग्रुप व्हायला लागले. करेक्ट करेक्ट. सो इट इज अ व्हेरी गुड थिंग. लाईक आय मीन इट्स व्हेरी हार्ड फॉर पीपल, फॅमिली टू कोप विथ दिस. पेशंट इज ऑलरेडी कोपिंग विथ दिस. फॅमिली रिअली नीड्स सम काउन्सिलिंग अँड ऑल्सो सम रिसोर्सेस करेक्ट टू मीट विथ. म्हणजे नुसते ड्रग्सच नाही, पण फंड्स पाहिजे. हो. फंड्स पाहिजे. आणि आता प्रोटॉन थेरपी काहीतरी नाही असते. सो डू यू नो अबाउट इट? या सो रेडिएशन, सो बेसिकली कसं असतं, कॅन्सर ट्रीट करायला किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी हे असतं. आता अगेन डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ कॅन्सर. आता सर्विकल कॅन्सर किंवा लंग कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये असेल तर तुम्ही रेडिएशन थेरपीनी हे ट्रीट करता. सो बेसिकली यू रेडिएट दॅट पार्ट. आणि पण रेडिएशन इज हार्मफुल, सेम लाईक किमोथेरपी. इट डझंट टार्गेट. सो रेडिएशन, सपोज मी हा पार्ट रेडिएट केला तर या पूर्ण पार्टला एक्सरे काढताना दे प्रोटेक्ट ऑल ऑफ यू बिकॉज इट कॅन स्प्रेड. सो प्रोटॉन थेरपी ही नवीन थेरपी, जस्ट लाईक द अँटीबॉडी ड्रग कॉन्जुगेट, दॅट इज मोर टार्गेटेड, स्ट्रॉंग बट मोर टार्गेटेड. सो द इफेक्ट्स आर मच higher but the damage is less. So त्याच्यामध्ये हल्ली हे चाल प्रोटॉन बीम थेरपी मोर टार्गेटेड. हॉस्पिटल्सच्या कोलॅबोरेशनने हल्ली चाललंय हे सगळं. गॅमा नाईफ तुम्ही ऐकलं असेल, सेम कॉन्सेप्ट. इट इज मोर टार्गेटेड आणि लेस डॅमेज त्याच्यामुळे. Does immune system help by any way in preventing this cancer? हो, व्हेरी मच. वगैरे झाले किंवा आज हे झालं तर ह्या 2 टाईपचे इम्युन सिस्टम आहेत. पहिले ते मॅक्रोफेजेस, नॅचरल किलर सेल्स हे वेगळे प्रकारचे आहेत. सो पहिले ते येऊन त्या ह्याला डिस्ट्रॉय करतात. ओके. आणि म्हणून मग आय वुड से जरी आपल्या ह्याच्यामध्ये कॅन्सर, व्हायरस हे सगळं गेलं तर रोज आपण आजारी नाही पडत, कधीतरीच पडतो फॉर दॅट रिझन. पण हे कॅन्सर सेल्स म्युटेशन झालं आणि असं म्हणतो ना, काय ते एक मराठीत म्हण आहे ना, सगळे योग एकत्र यायला, तसं जर काही झालं तर ते पहिले कॅन्सर सेल्स येऊन त्या इम्युन सिस्टमवर अटॅक करतात आणि ते मेक इट सो की तुम्हाला ते डिटेक्टच होणार नाही. आणि मग इम्युन सिस्टमनी डिटेक्टच नाही केलं तर आज ते ग्रो होत राहतं साईडला आणि मग ते एवढं ग्रो होतं की युअर इम्युन सिस्टम फेल. बट येस, इम्युन सिस्टमचा मेन रोल हा आहे टू प्रिव्हेंट ऑल दिस. आणि आय वुड से 100 पैकी मे बी 0.5% फेल होतं. मोस्ट ऑफ द टाइम दॅट इज ॲक्टिव्ह.